इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा परिसरात सायंकाळी 8 वाजता महागायक मिलिंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने पूर्णाकृती पुतळ्याभोवती रिझर्व्ह बँकेचा देखावा सादर करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांनी पुढाकार घेतला. सर्वप्रथम सर्व कमिटी आणि मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महागायक मिलिंद शिंदे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, महेश भाऊ हिरे, नगरसेवक नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, मानसी शिवरे, सोनाली बंधुरे, इंदुबाई नागरे, कामगार नेते डॉ. डी.एल. कराड, भिवानंद काळे, रामहरी संभेराव, निलेश जोशी, रवी काळे, अरुण काळे, रवींद्र देवरे, पद्मराज काळे, सागर जारे, रवी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. महागायक मिलिंद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध भीमगीत गाताना सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होते आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भीमकार्याचं करती राष्ट्र इथं आभाळ ठेवणं भाषण. भीमकार्याचं करती राष्ट्र राजवाडा फुललाय मस्त, राजवाडा फुललाय मस्त. आज गाळ्यात घालून फिरतोय सोन्याचा आंबेडकर. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवानंद काळे यांनी केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर रवींद्र काळे तसेच नगरसेविका सविताताई रवींद्र काळे यांनी सगळ्यांचे आभार मानले. समिती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने खरंतर या कार्यक्रमाचं आयोजन करायचं होतं, परंतु आज हा कार्यक्रम इथे होते आहे. इथे उपस्थित असलेले
विवाहांची काळे, बाळाजी निगळ, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका मानसिताई शिंदे, काळे फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व समितीचे, उत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित या परिसरातील सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्व गायक टीम, आज सुंदर अशा गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल समितीचं मी खूप मनापासून आभार मानते सगळ्यांच्या वतीने. दरवर्षी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना आपल्या भारताला दिली आणि विश्वरत्न असे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं. मग त्यामध्ये मिरवणूक असते, इथे सुंदर अशी सजावट असते. यावेळेस देखील अतिशय सुंदर असं सजावट त्यांनी या पुतळ्याच्या भोवती केलेली होती. रिझर्व्ह बँकेचं डिझाईन इथे करण्यात आलेलं होतं. खास बाहेरून लोक इथे आलेले होते आणि त्यामुळे गावातून असतील विविध ठिकाणाहून लोक हे दृश्य पाहण्यासाठी इथे येत होते आणि त्यामुळे समिती खूप उत्साहाने हे सगळे कार्यक्रम करते. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून खूप कौतुक करते. आज आपल्याला खरं तर चावडीचं उद्घाटन करायचं होतं. चावडी आणि त्याचबरोबर नालंदा बुद्धविहार या दोन्हीही वास्तूंचं आपल्याला आज उद्घाटन करायचं होतं, परंतु आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि त्यामुळे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण ते पुढे ढकललेलं आहे. परंतु पुढच्याही कार्यक्रमाला सर्वजण असंच मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मी आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देते. पुन्हा एकदा या सगळ्या समितीला धन्यवाद देते आणि थांबते. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भीम. आणि त्यांचं गाणं झालं पाहिजे सोन्यामध्ये माळ. आज त्या निमित्ताने त्यांच्या आठवणीला उजाळा मिळाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्व सातपूर शहरातील भीमला अनुयायी बहुजन समाजा ठिकाणी दादा तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. अशीच कार्यक्रमाची सगळ्यांनी वेळोवेळी छान वाढावी. पुढच्या वर्षी देखील असाच कार्यक्रम दादा गाजवतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा वाढतो. सर्व आलेल्या भीम सैनिकांचं प्रभाग क्रमांक 11च्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, जय सैनिक. यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इथं आवर्जून उपस्थित राहिला, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व असेच खंबीरपणे माझ्या मागे उभे राहा, आमच्या काळे परिवाराच्या मागे उभे राहा. एवढे बोलते सांगते. जय भीम, जय संविधान. या कार्यक्रमासाठी आबालवृद्ध लहान मुलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. फाउंडेशनचे सभासद सहभागी झाले होते. संपूर्ण कार्य भीम महोत्सव समिती सातपूर 2026 चे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्षा आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, उपाध्यक्ष विकी भणांगे, रमेश तात्या काळे, काळू काळे, जगदीश काळे, अरुण काळे, सागर काळे, बंटी चव्हाण, प्रवीण संसारे, बाळा काळे आदी पदाधिकारी तसेच सातपूर ग्रामस्थ आणि भीमसैनिकांनी पार पडले. MCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.